श्री स्वामी समर्थ. मिथुन रास. राहुदेवांचा जागृत अवस्थेतील गोचर सुरू होत आहे 3 सप्टेंबर पासून पुढील 16 महिन्यांसाठी. आपण आता जाणून घेत आहोत राहुदेव मिथुन राशीच्या जातकांना राशीपत्रिकेतील कोणत्या स्थानातनं गोचर करत आहेत. नवम स्थानातनं राहुदेवांचं गोचर कुंभ राशीतनं होईल. त्यामुळे राहुदेव तुमच्यामध्ये विलक्षण बदल परिवर्तन घडून आणतील. ते म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये परिवर्तन घडेल, आध्यात्मिक बैठक वाढेल, थोडासा विचारांची जी तीव्रता होती, सातत्याने जे विचार होते आणि त्यामुळे तुम्ही संभ्रमित अवस्थेमध्ये होता, मानसिक ताण तणावाखाली होता, नक्कीच यातनं बाहेर पडू शकणार आहात. याबरोबरच राहुदेव तुमच्या जीवनामध्ये संततीचं सुख प्रदान करतील, जोडदाराचं सुख प्रदान करतील आणि त्याचबरोबर मतभेद कलह कमी होतील आणि प्रणयाचे शुभ संकेत प्राप्त होतील. तुमच्या जीवनामध्ये कोर्ट कचेरी संदर्भातील कामे मार्गी लावून देण्यासाठी सुद्धा ही स्थिती उत्तम आहे. जन्मलग्न कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती पहा आणि त्यानुसार राहुदेव जर शुभ स्थितीमध्ये असतील तर नक्कीच तुम्हाला ही संपूर्ण शुभ फळे प्राप्त होतील. अन्यथा राहुदेव अशुभ स्थितीमध्ये असतील तर मात्र रीम राहवे नमः या मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरू शकेल.